हाय, मी अविनाश, बायकोचा बैल. आणि मी चैताली, नवऱ्याची गाय. स्वागत करतोय तुमचा आमच्या यूट्यूबच्या चॅनलवरती. आणि हा असणार आहे गोवा सिरीजचा पहिला ब्लॉग. हा, आम्ही चाललोय गोव्याला पहिल्यांदा. फर्स्ट टाइम. यस. फर्स्ट टाइम. आणि आमचे मित्र पण आहेत सोबत काही, ते समोर भेटतील. तुम्हाला सांगतो आम्ही कोण कोण आहे सोबत. चालेल. आणि तर पुण्यात लावली आहे पावसाने फायनली हजेरी. यस, खूप छान. पुण्यात मजा येते. येस. आणि वेदर बरं खूप म्हणजे खूप वाट बघत होतो पावसाची. आणि पाऊस पडला ना, आम्ही आता चाललोय बाहेर फिरायला. राईट. म्हणजे मला नाही माहिती गोवा आणि पाऊस खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे की नाही, बट ठीक आहे, इट्स ओके. मेजर त्याचा पार्ट हाच होता की आम्हाला आमच्या फ्रेंड्स बरोबर थोडा टाइम स्पेंड करायचा होता. थोडा रेग्युलर शेड्यूलमधून एक ऑफ टाईम हवा होता. सो त्याच्यासाठी आम्ही स्पेसिफिकली ही ट्रिप प्लॅन केली आहे. दॅट वॉज द मोटिव्ह ऑफ दिस ट्रिप. आणि वेदर दाखवते. वेदर मस्त आहे. आणि नेहमीप्रमाणेच आम्ही एक तास उशिरा चाललोय. आम्ही जो शेड्यूल केला होता. सगळ्यात पहिले सकाळी झोपेतून उठणारे आम्ही दोघं आहोत. आणि त्यानंतर आम्ही फोन करून सगळ्यांना उठवलं. आणि सगळ्यात लेट घरातून निघणारे आम्ही आहोत. कळतच नाही की 6 वाजतापासून 8 वाजेपर्यंत कसे वाजले आम्हाला घरातून निघायला. वियर्ड. बट एनिवेज आम्ही दोघं आहोत. आणि आणखीन आता माझ्या फ्रेंडला आम्ही पिक करणार आहे. आमच्या दोघांच्या फ्रेंडला आम्ही पिक करणार आहोत. आणि एक अजून दुसरी गाडी आहे जी वाकडवरून सुटली आहे. आणि ती लोक ऑलरेडी पोहोचले आहे. सो बेसिकली आम्ही एका कॉमन पॉइंटला मध्ये भेटणार आहोत. आणि तिथून आम्ही मग सोबत मिळून जाणार आहोत. असं आहे. तो सकाळी आम्ही छान थोडं फ्रुट्स वगैरे खाल्लेत. आणि प्रोटीन शेक. सो फायबर आणि प्रोटीन याच्यापासून सुरुवात करून आता पुढे बघूयात वाटत काय काय खायचं. बाय द वे माझा पोट आताच जरा ठीक झालं आहे. तर जेवढी जास्त मला इच्छा होते ना गोष्टी खायची, बट मी ट्राय करेल की मी खूप लिमिटमध्ये आणि कंट्रोलमध्ये गोष्टी खाणार. सो हॅपी व्हेकेशन टू अस. ओके. सो अशा प्रकारे आम्ही हा नवीन एक कारमधला मॅग्नेटिक नाही व्हॅक्यूम वाला एक स्टँड घेतला आहे फोन ठेवायला. आणि मी हा असा सेटअप केलाय फोन. सो जर काय बघ असा पाहिजे तो, पण मला आता तो सेट नाही करता येत ना. मी त्याला टाईट करते तिथेच. पण ओके पहिल्यांदा बरोबर. ओके. सो हा जो आहे हा परफेक्ट अँगल आहे असं माझा नवरा म्हणाला आहे. आणि आम्ही आता ह्या अँगलने ब्लॉक करणार आहोत. आमचा हात दुखत होता त्याच्यामुळे आम्ही मग स्टँड घेतलं गाडीवर. हो यार, हा फोन लई जास्त हेवी आहे. म्हणजे ठीक आहे, इट्स गुड, पण हेवी खूप जास्त आहे. आणि मी माझे पांढरे केस कलर करून आले. सो आय एम यंग अगेन. सी इफ यू हॅव मनी यू कॅन नेव्हर बी ओल्ड. दॅट्स हाऊ इट इज. असं नाहीये, असं आहे, पण ठीक आहे. कसं असतं आपण सकाळी 8 वाजता पण ट्रॅफिक आहे. हा, कारण ऑफिसचं लागलं ना ट्रॅफिक. आता आमचे मित्र जे म्हणाले होते मंडळी की आपण 8-8:30 पर्यंत निघायचं ठरवू म्हणून. पण मी नाही, काल पहिले ग्रुपवर आलं होतं की आपण 8-8:30 पर्यंत निघायचा प्लॅन करू. मी म्हणले नाही, आपल्याला 8च्या आधी पुणे सोडून बाहेर पडायचं आहे. कारण त्यानंतर ऑफिसचं खूप जास्त ट्रॅफिक होतं. आणि ती लोक अग्री पण झाली. ती लोक पोहोचली सुद्धा आहेत त्यांच्या स्टॉपला ऑलरेडी. आणि आम्ही इथे अजून अर्धा रस्त्यात सुद्धा नाहीये. आणि आम्हीच आहोत ती लोक म्हणणारी की लवकर निघा घरातून. आणि उशिरा निघणारे सुद्धा आम्हीच आहोत. ठीक आहे, चला आता माझ्या नवऱ्याला मी मस्त ड्राईव्ह करू देते. आणि मी एक पॅसेंजर प्रिन्सेस बनून इथे छान गाणे ऐकते. सो सी या. आणि फायनली आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. ये ना इकडे. मिस गायत्रीचा.
ओ माय गॉड. ती छान अशी तिने म्हटलं 2 मिनिटं मला दे, मला असे थोडे केस मेकअप ठीक करू दे तुझ्या ब्लॉग मध्ये येण्याआधी. झोपेतून उठल्यासारखी वाटली नाही पाहिजे ना. बिलकुल नाही, खूपच सुंदर दिसते. म्हणजे अशी एकदमच सुंदर सुंदर गोड गोड. आणि बिचारी अर्धा तासापासून रेडी होऊन बसलेली आणि आम्ही तिला उशिरा गेलोय घ्यायला, पण ठीक आहे. आता आम्ही थोडंफार ट्रॅफिक मध्ये अडकलोय, थोडंफार नाही बऱ्याच ट्रॅफिक मध्ये अडकलोय. असं बरेच ट्रॅफिक आहे इथे. आणि आता बाकीचे फ्रेंड्स जे आहेत ते पोहोचले आहेत, त्यांचा नाश्ता ते करतायत, तो होऊन पण जाणार आहे मला माहिती आहे. बघू आता आपण कधी पोहोचतो. ठीक आहे, ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करत राहा. मध्ये जातील केस. सो हाय, आम्ही आमच्या सगळ्या मित्रांना भेटलोय. हे बघा, लौकिक, गायत्री तर तुम्हाला भेटली. आम्ही दोघं तर ओळखतोच तुम्हाला. सगळे आमचे रुसलेत म्हणा, कारण आम्ही लेट आहे. हा, आमच्यामुळे सगळ्यांना लेट झालाय. आम्ही थोडासा ब्रेकफास्ट केलाय, थोडासा डोसा खाल्लाय, अजून काय होतं, थालीपीठ होतं, इडली पण घेतली आणि मी तर ब्रेड आणि सॉस खाल्ला. व्हेरी गुड, गुड बॉय. सो आता आम्ही निघतोय पुढे. आम्ही एका रेस्टॉरंटला थांबलोय जिथे खेड शिवापूरच्या जवळच आहे. अजून आम्ही पुण्याच्या बाहेरच नाही निघालो. सो बघू आता, स्टे ट्यून, पुढचं सांगतो तुम्हाला. तुम्हाला काय बोलायचं? दे आर नॉट इंटरेस्टेड. ठीक आहे, तर आम्ही आता 2 मिनिटं सगळ्या इग्नोर दिस बोलतोय. आम्ही 2 मिनिटं थांबलेलो आता एका ठिकाणी आणि बेसिकली आम्ही रस्ता चुकलेलो. कासरगाव. आम्ही रस्ता चुकलेलो आणि त्या रस्त्यावर मला एक छोटं दुकान दिसलं, त्याच्यात मला आम टपका दिसला. आम टपका आणि आता मी वडे घेतले आणि आता आम्ही मस्त खाणार आहे आणि जाणार आहे व्ह्यूचा एन्जॉय करत करत. तर भेटूया आपण आता परत एकदा थोडा वेळात. सो आम्ही आलोय आता एका हॉटेलला जेवायला. कोल्हापूरला पोहोचलोय आम्ही. बाहेर पाऊस खूप चालू आहे. इकडे सगळे आमचे मित्रमंडळी बसलेत. हे बघा, या जेवायला. जेवण ऑर्डर केलंय, बघू आता काय काय कसं चांगलं आहे बघा. आता जेवण करू, लंच करू, मग रूमवर जाऊ आणि मग बघू, मंदिरात जायचं आहे. दाखवतो तुम्हाला, आहे की नाही. कोणत्या मंदिरात जायचं आपल्याला? महालक्ष्मीच्या. यस, आम्ही लग्नानंतर पहिल्यांदा जाणारा मंदिर. सो तुम्हाला दाखवतो. छान साडी घालून. यस, बाय. सो निघालो आम्ही आता जेवण करून आणि अख्खा मसूर खाल्ला. ठीकच होता, काय मला तर एवढा आवडला नाही. दिसायला खूप जास्त असं वाटलं की मसालेदार आहे आणि फ्लेवरफुल असावा, बट खूप जास्त सिम्पल आणि प्लेन फ्लेवर्स होते त्याचे. मीठ पण नीट नव्हतं. सो मे बी तर रेस्टॉरंटमध्ये चांगली नव्हती, आय डोंट नो. मी कधी ह्याच्या अगोदर अख्खा मसूर खाल्ला नाही आहे. साधं होतं. आम्ही अजून कोणत्या दुसऱ्या एखाद्या गुगलवर सर्च करून नोन रेस्टॉरंटमध्ये ट्राय करू पुन्हा एकदा. आणि आता अर्धा तास अजून दूर आहे आपल्या हॉटेल ना. अर्ध्या तासात पोहोचतो. हॉटेलवर जाऊन सरळ रेस्ट करू, फ्रेश होऊ आणि मग आमचा मंदिरात जायचा आहे प्लॅन. आम्ही आलो आमच्या Airbnb-वर. आम्ही सध्या कोल्हापूरमध्ये आहे आणि इथे आता थोडा वेळ रेस्ट करून थोडं फ्रेश होऊन आम्ही निघणार आहे दर्शनाला. पण त्याच्या अगोदर एक छोटासा रूम टूर. इथे एक छोटूसा हा काय म्हणतात त्याला, दिवाण, छोटा बेड आहे ज्याच्यामध्ये माझा नवरा सध्या आराम करतोय. छान एकदम नारायणासारखा झोपलेला आहे. त्याच्यानंतर गाय जिला आपण ऑलरेडी भेटलोय, लौकिक. खूप जास्त लाईक जिंदगी ना मिलेगी दोबारा मधला जो ऋतिक रोशन होता, बस तोच आहे आमचा हा.
आमचा लोकल ऋतिक रोशन. पुऱ्या टूर मध्ये एक दिवस पण लीव टाकलेली नाहीये. तो कामच करणार. जो जर कोणी तुझ्या ऑफिसमध्ये काम करणारा असेल आणि जर तो माझा ब्लॉग बघत असेल तर मी जस्ट सांगते की बघा तू किती डेडिकेटेडली काम करतोय. आय जस्ट होप की तू सांगितलं ऑफिसमध्ये त्यांना की तू काम आलाय म्हणून इकडे. इथे सर प्लांट्स आहेत छोटे छोटे आणि खुर्च्या आहेत 2. मध्ये हा एक मोठा कबड आहे आणि तिकडे कुशल कॉफी बना रहा है क्या? फोन चार्ज कर रहा है. अच्छा ठीक आहे. इथे हा एक मिरर आहे. वॉश बेसिन आहे. इकडेच बाथरूम आणि वॉशरूम आहे. येस. आणि सगळ्यात फेवरेट पार्ट सगळ्यांचा इथे जेवढे पण लोक आहेत त्यांचा हा हे छोटे छोटे मुलींचा ठीक आहे मुलींचा आवडता आम्हाला खेळ भांडे मुलींचा आणि तसे छोटे छोटे मातीचे ना भांडी ठेवलेली आहेत. खूपच गोड आहेत. खूप गोड आहे खूप गोड आहे खूप गोड आहे. आणि इथे अजून एक छोटूसा हा बेड आहे आणि छोटं किचन काउंटर त्याच्यामध्ये मग्स आणि ग्लासेस वगैरे त्यांनी दिले आहेत. हा हा आणि लुक ॲट दिस किती क्यूट आहे. दूध चहा अजून काय काय ठीक आहे आम्ही आता चहा घेणार आहे कारण इथे आम्ही नाही काही लोक चहा घेणार आहे. चहा प्रेमी हा एकटाच माणूस फक्त चहा घेणार आहे. कामासाठी खूप एनर्जीची गरज गरज आहे. हा सो चहा विथ समथिंग देऊ तर आम्ही त्याला. ठीक आहे चला भेटूया आता पुन्हा मंदिरात. आता आम्ही जाऊ मंदिरात डिरेक्ट मंदिरात. हाय. सो आम्ही आलो आता कोल्हापूरची मिसळ खायला. ऑल्दो मी तर काही मिसळ. खाणार नाहीये. मी पण नाही खात जास्त So मिसळ आम्ही आमच्या friends कारण आमच्या बरोबर फ्रेंड्सला त्यांना खूप खायचं मिसळ इथली. एकदा ना जस्ट फिरून दाखव की किती हिरवं आहे यार हा कोल्हापूर. बघा दाखवतो. एवढं हिरवं आहे ना यार कोल्हापूर म्हणजे खूपच सुंदर आहे. आम्ही इवन त्याचं काय म्हणतात त्याला गर्दीच्या एरियात पण जाऊन पाहिलं आणि इवन म्हणजे आता आम्ही जेवढं पण फिरतोय सगळीकडे खूप जास्त हिरवळ आहे सगळीचकडे आणि भारी आहे यार. जवळून घेशील याचा क्लोजअप फक्त दादा हे काय आहे थोडं सांगता का? ही आपली शेवटी हा नंतर चटणी कांदा दही सोलकढी 2 पाव. याला पाव म्हणतात. हा ब्रेड पाव म्हणतात. ब्रेड पाव म्हणतात इकडे. ओके कारण आमच्याकडे जी मिळते पुण्याला ती ते पाव आणि गोल पाव पावची म्हणजे असते गोल आणि पाव. याला ब्रेड म्हणतात तिकडे. ब्रेड पाव. अच्छा बरं आपल्याला बरं. जर मिसळ तिखट पाहिजे असेल तर ही use चटणी करून त्याच्यामध्ये घालायची. अच्छा चटणी करू तिखट करू शकता. अच्छा छान. बाकी सेटअप आपला हे असतं रेडी. हे वाडा मिसळचं सेटअप. हे घे एकदा याचा पण क्लोजर. छान आहे किचन पण एकदम क्लीन वगैरे ठेवलंय काही असा इश्यू नाही आहे. भारी आहे. प्रिपेरेशन पण एकदम क्लीन आहे. ताटं चकाकून राहिले एकदम भारी. भारी भारी. पापड पण मिळतंय कॉम्प्लिमेंटरी त्याच्याबरोबर. छान बघूया टेस्ट करू. हा ही वाडा मिसळ आहे आपली. स्पेशल मिसळ आहे. स्पेशल मिसळ. काय याच्यामध्ये स्पेशल असं वेगळं काय आहे? स्पेशल म्हटलं की तुम्हाला सोलकढी आली पापड आले हा शेवटी आली दही वाटी आली. रेगुलरला फक्त आपल्या चटणीने कांदा येते. अच्छा ओके. 2 गोष्टी येतात. अच्छा आणि मग ती फक्त रश्या बरोबर ब्रेड. अच्छा बरं बरं. जसे मिसळ सफल तसे शेवट आपण परत पातळ भाजी घेऊ शकतो. मिसळ तयार होते. बरं बरं बरं. कटवाडा पण आपल्या इथे भेटतो. आणि याच्यामध्ये सगळं लिमिटेड आहे की काही अनलिमिटेड पण असतं? लिमिट मध्ये सगळं लिमिट मध्ये. ओके ठीक आहे आम्ही आता टेस्ट करतो. थँक्यू. आम्ही टेस्ट करतो. ये देख सारा एडिटिंग करके ये रहा है. टेस्ट करेगा अगर कहीं लगता है तो. अच्छे से खा, ऐसा बाइट दिखना चाहिए. ऐसा डुबा के खा एकदम. हाँ ऐसे जो देखेगा ना उसको ऐसा क्रेविंग होना चाहिए भाई. भाई इसने क्या खाया एक घास और वो छोटे तुम्ही मिसळ सांगितलेली का तुमची? नाही कॉफी सांगितले 2 कॉफी. हा साक्षी इज गुड.
कशी आहे? असं ऍक्शन करायचं तू. छान आहे. असं कर. वेगळं काय आहे? असं पुण्यात तू पण खाल्ली आहे ना मिसळ? स्पायसी जास्त आहे. तुला तिखट झालंय खूप ना? नाही. याचं हे बघी लाल चटणी अजून आहे. कुठे गेली? फोकस नाही करत आहे. ही लाल चटणी आहे बघ. मला गरम नाही खाता. गरम. ओके, मला एक वाटलं काम करायचं, ठीक आहे. बाईट ले और उसको सिनेमा डालना, वेट हुआ ऐसा काय आलंय आपल्याला नवीन? काय याचं हे काहीतरी नवीन आलेलं आहे. आज आपण टेस्ट करून बघू. यांच्याकडलं सुंठ कॉफी आपण ट्राय करणार आहेत. तर बघू. कॉफीमध्ये सुंठ कधी ट्राय नाही केलं, आता ट्राय करून बघू. खूप सुंदर अशी कॉफी आहे ही. म्हणजे तुम्ही येऊन ट्राय करायला पाहिजे. आम्ही त्यांना आता थोडं पूर्वी विचारलं होतं की काय टाकलंय तुम्ही कॉफीमध्ये, तर ते बोलले की आपला अद्रक आणि इलायची जे असतात ते पहिले कुटतात आणि त्याचा जो रस असतो तो कॉफीमध्ये टाकतात. पण याची टेस्ट खूप ऑसम आहे आणि म्हणजे अशी माउथ मेल्टिंग, वॉटरिंग. इंग्लिश माझी एवढी काही बरी नाही, पण तरी पण भारी आहे यार, खूप भारी आहे. म्हणजे पहिले असं मला वाटलं की हा चहा तर नाहीये, पण नाही, त्याच्यामध्ये कॉफीचा पण टेस्ट येतोय. तर कॉफी आणि चहाचा जर बेबी कधी झाला तर तो असा टेस्ट करेल, अशा टाइप मध्ये. आणि ते लिहिलेलं पण आहे, दाखवू शकतो. मला पण बोलायचं. आणि आमच्याजवळ नवीन हा, नवीन candidate आपण ऐकलं. कशी वाटते तुला? मी कॉफी घेत नाही, पण यांच्या रिएक्शन बघून असं झालं की अच्छा, मला ट्राय तर करावीच लागेल. तर यू शुड ट्राय. आणि तुम्ही इथला ॲम्बियन्स दाखवला का आजूबाजूला? एम्बियन्स दाखवला आम्ही. दाखव. छान आहे. हॉटेलचं नाव काय आपलं? कोल्हापुरी वाडा. सो कोल्हापुरी वाडा जे हे आहे, इथं मिसळ भेटते आहे. कोणाला नाराज नाही करत. इवन इथे फॅमिलीसाठी, कपल्ससाठी आहेत. आणि इवन जर सिंगल तुम्ही असाल तर त्यांनी सिंगल टेबल पण दिलेलं आहे इथे. तर तुम्ही तुमची स्वतःची मिसळ दुसऱ्यांची पाठ तुमच्याकडे असताना खाऊ शकता. थँक्यू गाईस. हाय, चलो आम्ही चाललोय मंदिरात. सगळे रेडी झालेत, हे बघा. दिसतंय का पण? यस, गाड्या बघ. हां, सगळं रेडी झालं. मग बघूयात, म्हणजे आमचे आउटफिट तरी दिसतील त्यात. आम्ही 6 वाजता जाणार होतो, आम्हाला इथे पण उशीर झाला. सो ठीक आहे, आम्ही तुम्हाला आता मंदिर दाखवतो. ओके, बाय. सो आम्ही आलो आता मंदिराच्या बाहेर. खूप छान रेडी झालो आहे बघा. आमचे मित्र पण सगळे आहेत सोबत. आम्ही ऑटोनी आलो. माझे नथीचे कानातले, अजून नवीन मंगळसूत्र. सो आता आम्ही चाललो मंदिरात. तुम्ही बघू शकताच मागे ते दिसतं. ओके, चला आम्ही येतो आतमध्ये. जर अलाउड असलं मोबाईल व्हिडिओ तर आम्ही दाखवतो. ठीक आहे, चलो. हे असं चालू आहे आमचं, गजरा लावायचं. लावून घेतो. कशात आहे का पुढे? ठेवून घे. यस, हे बघाल फर्स्ट टाइम लावलाय. यस, मला नाही माहिती कसा दिसतोय, पण ठीक आहे, फर्स्ट टाइम लावलं. आरती सुरू होणार आहे. पळा. चलो 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 चलो, आरती सुरू होते. आरती. माता आम्ही आलो आहे मंदिरात. दर्शन खूप मस्त झालं. खूप वेळ बसलो आम्ही, 5-10 मिनटं आतमध्ये. आरती पण झाली. सो आता दर्शन होऊन फोटो काढले थोडेसे. आणि आता आम्ही निघतो बाहेर. थोडासा डिनर करतो, मग जातो रूमवर रेस्ट करायला. आजचा रेस्ट बाकी आहे. खूप ट्रॅव्हल झालं. मंदिर बघून घ्या एकदा.
मी जस्ट मंगळसूत्र दाखवत होते अजून हां इयरिंग्स यस. चला आमचे फ्रेंड्स लोक समोर उभे आहेत. दे आर नॉट इंटरेस्टेड. आम्ही आहे इथे, आम्ही आता Yes. निघतो इथून आणि मंदिर छान आहे. हे मागेच आहे आमचं मंदिर. खूप सुंदर आहे, खूप खूप जास्त सुंदर आहे. म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाटतं. यस तुम्ही नक्की या. आम्ही पहिल्यांदा आलो लग्नानंतर. खूप छान वाटलं. या चले बाय. आम्ही आलोय जेवायला हॉटेलमध्ये, हॉटेल सांगाडा. माझे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत. हे आमचे सगळे मित्र आहेत. ह्या दोन त्यांच्या वाईफ आहेत. हे तर आमचे फिरायला आलेत. ह्या दोन वहिनी आहेत आमच्या. हे आमचे दोन मित्र सौरभ आणि चेतन. आहे म्हणा. आहे ना माईक लावलेला. सो आम्ही जेवण करतोय आता. खूप वर्षांनी भेटलोय. ठीक आहे चला आम्ही जेवण करतो. कोणती थाली आहे? मटन थाली आहे का? नाव काय दिसलं? ठीक आहे आम्ही जेवण करतो. चलो डायरेक्ट ब्लॉग पाठवून देतो घरी. आम्ही जरा जादूचा शो बघतोय हॉटेल सांगाड्यावरती. बघा सगळे मित्र लोक आहेत आणि जादू पण दाखवतात. दादा तुम्हाला दाखवतो आम्ही जादू काय केलं असेल.